फ्रेंड्स, आता 1 झालेलं आहे, टाइम रात्रीचं 1 o'clock झालेलं आहे. तर बघू शकता मी तयारी करत आहे उद्याची. उद्या काय आहे म्हणजे जे मी शुक्रवार पूजवत होती ना, तर ते लास्ट शुक्रवार मी म्हणजे नाही का देवीला साडी वगैरे आणून सवासिनी वगैरे नाही का, तर मी अशी म्हणजे नाही का 5 सवासिनींना वगैरे असं ओटी वगैरे भरायची कार्यक्रम करते. तर फ्रेंड्स, आता मी स्टार्टिंगला एक क्लिप ॲड केलं होतं. मी मार्केटला गेली होती, तर गाईस तिथे साडी वगैरे घ्यायला खूप गर्दी होती, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करता आलं नाही. मार्केटचंच तेवढं केलं, पण फायनली मी एक साडी घेऊन आली. आणि कसं आहे, साडी आता मी चेअरवर पिनिंग करून प्लेट्स करून ठेवलेले. उद्या सकाळी मी ॲज इट इज असं पिनिंग केलेलं आहे ना, तसंच मी देवीला पण नेसवणार आहे. तर बघू शकता, मी तुम्हाला साडी दाखवते, त्याच्यानंतर मी लेडीजना काय गिफ्ट घेतलेलं आहे. गिफ्ट म्हणजे कसं झालं, खूप वेळ झालं होतं, सगळं बंद झालं, 10 o'clock झालं ना मला घरी यायला. तर सगळी ऑलमोस्ट शॉप बंद झालेली होती. तर मी असं घेतलं की कपच घेतलं मी प्रत्येकीला, नाही का 40 रुपीज पर कप मला बसला तो. तर मी कप घेतलेलं आहे गाईज, तर तुम्हाला ते पण दाखवते. सो चला, साडी कशी आहे मला सांगा तुम्ही सगळे. बघू शकता, बघा गाईज, 1500 रुपीज आहे साडीचा प्राइस. तर बघू शकता, मी जवळून दाखवते. उद्या मी छान नेसवणार आहे देवीला. परत माझ्याकडे हा कलर पण नव्हता आणि म्हणून मी हा साडी घेतलेली आहे. आता खूप वेळ झालेला आहे व्लॉग करायला, तरी पण म्हटलं मी प्लेट करून ठेवलेले. परत मला उद्या मी डायरेक्टली व्लॉग करणार आहे, म्हणून मी म्हटलं आता थोडं वेळ होतं. तर 1 वाजलेलं आहे रात्रीचं. तर मी त्या साडी नेसवलेली आहे. तर सगळं किचन आवरलेली आहे. आज इतका मला दगदग होतं ना, मिस्टरच आज सगळं स्वयंपाक पण म्हणजे मसाले भातच केले होते त्यांनी. तर मी मसाले भात वगैरे करून नाही का, सॉरी, त्यांनी केले मसाले भात. मग मी गेली होती त्यांना म्हणजे नाही का किचनमधलं आवरून देऊन, म्हणजे चिरून वगैरे नाही का तर व्यवस्थित. तर बघू शकता गाईस, हा मी असे कप घेतलेले आहे. ह्याला बघू, माझ्याकडे रॅपर असेल ना, उद्या रॅप करणार आहे, नाहीतर मी असंच द्यावं लागेल. कारण कसं आहे, माझं असं एक म्हणणं होतं, हा थोडासा लॅव्हेंडर कलरमध्ये आहे ना, तर म्हणजे इथं सगळे मी बिल्डिंगमध्येच बोलवलेले आहे सगळ्यांना. तर कसं आहे, मला म्हणजे मी देताना आहे ना सगळ्यांना एकच कलर घेतलेले आहे. ह्याच्यात मी एक एक्स्ट्रा मला पण घेतलेले आहे, म्हणजे सगळ्या लेडीजना मी एकच प्रकारचं देणार आहे. आणि म्हटलं आता लेडीजला घेतले तर मिस्टरांना काय घ्यायचं ना. तर हे एक मातीचं कपसारखं आहे. सो मला हा आवडला, युनिक वाटला. हा पण 40 रुपीज आहे. सो मी हा त्यांच्यासाठी घेतलं. माझी मुलगी अक्षरशः ती खूप चिडली होती माझ्यावर. मला म्हणते, मम्मी आणि मला ड्रेस पाहिजे नवीन आणि एक बाहुली पाहिजे. तर तिला पण घ्यायचं आहे. आता बघू. सध्या ह्याच्यावरचं ब्लाऊज बघू शकता गाईस, असा आहे. तर बघा, इथे माझ्याकडे हा कलर नव्हता म्हणून मी हा घेतला. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. बघा गाईस, हा असा ब्लाऊज आहे. साडी अशी आहे. साडी खूप सुंदर आहे, मला खूप आवडली. मी उद्या देवीला वेअर करेन आणि मी तुम्हाला दाखवेन कसं नेसवायची, ते पण दाखवते. आता फक्त मी पिनिंग करून ठेवलेलं आहे. उद्या कसं पिनिंग करायचं, काय करायचं, तर मला मी ते पण दाखवते. सो आता बघू शकता तुम्ही गाईज, व्हिडिओ म्हणजे घर पसारा तसंच आहे, काही आवरलेलं नाही. फक्त म्हटलं साडी मी व्यवस्थित रॅप म्हणजे पिनिंग करून ठेवलं ना, तर कसं सकाळी मला आवरायला बरं पडतं ना. मी सकाळी तसं पण 5 वाजता उठणार आहे, उठून सगळं आवरणार आहे. उद्या काय करणार आहे म्हणजे, मी जो कस्टमाइज ड्रेस केलं होतं ना परीचं आणि माझं, प्लॅन तरी असं चाललंय की ती आणि मी सेम लुक करावा. पण आता तिच्या मनावरचं आहे. तिला काय तसं हॅवी ड्रेस आवडत नाहीत, तिला आपलं सिंपल फ्रॉकच आवडतात आणि टी शर्ट आवडतात. आता बघू ती वेअर करते की नाही करते. तर तयारी ऑलमोस्ट झालेलं आहे. फळ फूल आणि अजून सामग्री काय काय लागणार आहे आम्ही सगळं आणलेलं आहे. साडीच महत्त्वाचं होतं म्हणून साडीसाठी गेली होती मार्केटला. त्याच्यानंतर आता ऑलमोस्ट तयार केलेलं आहे. उद्या बघू कप जे प्रेझेंट आणलेलं आहे त्याला रॅप करायला वेळ भेटतं का. आणि मी उद्या आहे ना जेवणाचं पण केली असती. म्हणजे मी दरवर्षी काय करते, सवासिनींना जेवणाला पण बोलवते. आता ह्या वेळेला माझी परी खूप आजारी होती. आता तिला 8 दिवस झाले डिस्चार्ज करून आणले. व्हायरल खूप आहे बाहेर, त्यामुळे पोरं खूप आजारी आहेत, बिल्डिंगमध्ये पण आजारी आहेत. त्यामुळे मी आणि कसं आहे, ह्या वर्षी अजून एक कार्यक्रम होणार आहे घरी.
म्हटलं आता सगळं पॅक पण करून ठेवलेलं आहे मी, माझं शिफ्टिंग करायचं चाललेलं आहे. सो त्यामुळे पॅक पण केलेलं होतं आणि हिला घेऊन मला आवरणार पण नाही ह्या वर्षी. आणि मी सगळं पॅक करून सामान ठेवलेलं आहे, मोठी भांडी वगैरे स्वयंपाकाची वगैरे नाही का. तर म्हणून मी असं ठरवलं की जाऊ दे, म्हटलं आज ठीक आहे ह्या वेळेला. तर आता अजून 2-3 महिन्यामध्ये कार्यक्रम जो वास्तुक शांतीचा होणार आहे ना नवीन घराचं, तर तेव्हा म्हटलं सगळ्यांना बोलवायचं. आता उद्या मी ओटी भरणार आहे आणि जेवण जरी नाही केलं ना तर स्वीटला मी खीर करणार आहे आणि बिल्डिंगमध्ये बोलवणार आहे सगळ्यांना. तर चला सिम्पलच करणार आहे उद्या, कारण आजारी आहेत खूप लोक व्हायरलमुळे. तर नको वाटतं बिल्डिंगमध्ये म्हणजे नाही का एवढं ग्रँड करायला. ठीक आहे घरापुरतीच करणार आहे, जेवण वगैरे नाही केलं ह्या वेळेला. तर कसं असते गाईज, आपले बिल्डिंग, आपले शेजारी, आपले फ्रेंड्स आजारी असेल ना तर बरं नाही वाटत आपली म्हणजे नाही का सोसायटीमधली पोरं वगैरे. तर एवढं करायची काही इच्छा नाही आहे, तरी आपण सिम्पल थोडंफार तरी केलं पाहिजे, कारण देवीचं मी दरवर्षी करते. माझी पोरगी पण मागच्या आठवड्यामध्ये आजारी होती, त्यामुळे माझी खूप दगदग झाली म्हणून मी कंटिन्यू व्लॉग नाही केलं. तर चला आता मी साडी वेअर करून ठेवलेले चेअरला, छोट्याशा चेअरला. तर उद्या कसं करायचं काय करायचं मॉर्निंगपासून मी थोडं क्लिप घेऊन आहे ना व्हिडिओ शूट करते. तर चला आता गुड नाईट. तर गुड मॉर्निंग करते सकाळी तुम्हाला. तर चला गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात सगळे. तर रात्री मी नाईट व्लॉग केलं होतं, तर बघू शकता माझी तयारी चाललेली होती. आता मी घर वगैरे क्लीन केलेलं आहे, 1 मिनिट मी दाखवते. सो घर वगैरे क्लीन केलेलं आहे. तर देवाची भांडी वगैरे घासणार आहे आता. देवाची भांडी घासून झाल्यावर मी देवी पूजवायला घेणार आहे. तर तुम्हाला मी ऑलरेडी प्रिव्हियस व्लॉगमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सगळं दाखवलं होतं, कसं म्हणजे नाही का, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण दाखवलं होतं कसं पूजा वगैरे करायची. आज मेन म्हणजे साडी वगैरे मी नेसवणार आहे देवीला. तर मी तुम्हाला तो आज मी कसं नेसवते, कसं पिनिंग करते, कसं काय करते, कसं मी देवीला सजवते ते दाखवणार आहे. कारण पूजा कसं करायची हे मी तुम्हाला प्रिव्हियस व्लॉगमध्येच कळवलं म्हणजे दाखवलं होतं. तर चला सो कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ, मिस करू नका, म्हणजे काय काय गोष्टी तुम्हाला परत मिस होतील. तर आता अजून मला आंघोळ करायची आहे. सो घर क्लिनिंग झालेलं आहे, फक्त आता माझा आंघोळ राहिलेली आहे. देवाची भांडी घासून देवाचं आवरायचं. अजून ते दोघं झोपलेले आहेत, त्यामुळे मी पटकन आवरून घेते, म्हणजे कसं मला मुलगी उठल्यावर तिला नाश्ता वगैरे द्यायला मला बरं पडेल. तो चला बाय, आवरते मग तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करते. हॅलो फ्रेंड्स, तर इकडं मी आता दाखवते तुम्हाला की देवीला साडी कशी नेसवायची, प्लेट्स मी कशी केली आणि कसं नेसवणार आहे. सो बघू शकता इकडं, इथे मी दाखवते तुम्हाला. वन साइड नाही ना मी अशी प्लेट्स केलेले, हे बघा तुम्ही बघू शकता. 1 मिनिट, इकडं बघा, बघू शकता. मी सिम्पली दाखवते कारण परत सगळं खोलावं लागतं मला. हे अशी प्लेट्स मी केलेले आहे एक साइडला. तर एवढी प्लेट्स इकडे झाले. सो इक्वल नाही घ्यायचं इथे. आमच्या कर्नाटकला आम्ही खूप छान करतो, त्यामुळे मला म्हणजे का सवय आहे करून. सो असं हे बघा, इथं 30%, इकडं 70%, असं ट्विनिंग करून घ्यायचं मिडल मध्ये. हे झाल्यावर आहे ना इकडं एवढं गॅप सोडायचं. मग हे आपण पदर करतो ना, आपलं जे पल्लू करतो ना, तशीच त्याप्रमाणेच पल्लू सारखंच हे असं करून घ्यायचे. हे बघून घ्या तुम्ही, असं करून आहे ना इकडे एक पिन लावायचं. एवढं बाद झालं. आता मी तुम्हाला कसं नेसवायचं हे दाखवते. वेट, पसारा आहे, आता पसारा मला लागणारच आहे. सो म्हणून सगळं जवळ घेऊनच बसलेलं आहे. सो इथं मी एवढे पुजवलेले आहे. खाली मी एका तामांमध्ये तांदूळ घेतलेले आहे आणि 10 रुपयाचं कॉईन आणि 1 रुपयाचं कॉईन, असं 11. माझ्याकडे कॅश नव्हते म्हणून मी असं घेतलेलं आहे. आणि कळस भरून पाणी, ह्याच्यामध्ये 5 दगड घेतलेले आहे, 1 रुपयाचं कॉईन आणि 1 सुपारी आणि हळदी कुंकू आणि अक्षता, 5 प्रकारची पानं, 5 झाडांची पानं
मी तुम्हाला अजून एकदा सांगते. आणि वरती नारळ, श्रीफळ म्हणतात ना, मग हे असं ह्याला काय म्हणतात, आंब्याची टाळी म्हणतात ना, ते घेतलेलं आहे. आता बघू शकता मी इथं देवीला तयार करणार आहे. मदतीला कुणाला तरी घ्या, कारण मदतीशिवाय नाही होत. पिन्स करून घ्या गाईस, म्हणजे कसं तुम्हाला सोपं होईल. इथं पिन करून घेतलेलं आहे गाईस. मदतीला घेऊशिवाय काहीच होत नाही. सो तुम्ही मदतीला घ्या कुणाला तरी. तर मी हळदी कुंकू लावलेलं आहे, श्रीफळला पण लावलेलं आहे. सो बघू शकता तुम्ही. खाऊ खाते, भात खाते, उपीट खाते, पीठ खाते. मला पण कळलं नाही. असं येत तिकडे, कुठून असं येत तिकडे. सोडाचा तिथं एक नाडा आहे बघा, पॅन्टचं द्या जरा, कापडीचं. तिथं बागा आहे बघा, हे हँगर्स लावतो आपण तिथं. सो इथं मी तुम्हाला दाखवते, म्हणजे व्यवस्थित मी असं प्लेट्स करून बांधून मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत पॉज करते व्हिडिओ. बघा फ्रेंड्स, साडी नेसवून झालेलं आहे, जवळून दाखवते. हे मी काय केलं, फर्स्ट एक पदर असतो ना इकडचा, तो आधी घेतला. त्याच्यावरच अजून एक असं वरचा जो पार्ट होता ना 30% उरलेला, तो वरती असं घेतला. दोन्ही मिळून मी मिक्स करून असं हे केलं. इकडनं असं पदर घेऊन असं घातलं. बघू शकता तुम्ही. आता मी ज्वेलरी वगैरे घालून तयार करते देवीला, मग तुम्हाला कंटिन्यू करते व्हिडिओ. बघा फ्रेंड्स, देवी रेडी झालेली आहे. आता फळ फूल वगैरे सगळं ठेवते. सो बघून घ्या कशी दिसते, सांगा देवी. बघा गाईज, फायनल लुक पूर्ण तयार झालेली आहे. रांगोळी कशी दिसते सांगा गाईज. आणि हे बघा आरतीचं ताट. सो सिंपलच केलंय. प्लीज सांगा गाईज कसं दिसतीये देवी. मी तुम्हाला अजून थोडं समोर घेऊन दर्शन देतो. बघा, बघून घ्या गाईज. सो चला आता पूजा करते मी. तर आता मी प्रसाद वगैरे बनवते. त्याच्यानंतर इव्हनिंगला आमचा कार्यक्रम आहे हळदी कुंकूचा. सो मी ते पण दाखवते. सो चला आता देवीचं पूजा आवरते, त्याच्यानंतर परत व्हिडिओ कंटिन्यू करते. बघा गाईज, रांगोळी कशी दिसतीये, क्लोज दाखवते. बघा, हे माझं घर आहे. सो इथं देवीला हे केलेले आहे, मी पूजा मांडलेली.
बघू शकता काहीच नैवेद्य केलेलं आहे. मी तांदळाची खीर बनवलेली आहे, सो बघू शकता. आणि काय म्हणतात ह्याला, काळ्या वाटाण्याची रस्सा आमटी आणि भात आणि पुरी बनवलेला आहे. सो इथं बघू शकता तुम्ही. सो बायका आले की त्यांना द्यायला खीर बनवलेली आहे. सो जेवणाचं नाही केली मी, कारण मी ऑलरेडी सांगितलं होतं की ऑलमोस्ट पोरं तब्येत वगैरे डाऊन आहे पोरांची, कोण एवढे येणार नाही आहेत, त्यामुळे मी अशी सिंपल बनवलेली आहे. सो चला आता रेडी होणार आहे मी आणि व्हिडिओ कंटिन्यू करते. बायका आल्यावर वगैरे करते कंटिन्यू. थोडा अक्षता द्या. कुठे झाडात छान. खुश राहा. हे बघा. देते 1 मिनिट. ಹಲೋ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಹೇಗಿದ್ದೀರಾ ಎಲ್ಲರೂ? ನೋಡಿ, ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಟೈಲ್ನಲ್ಲಿ ರೆಡಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. सो बघा गाईज, सो तुम्हाला कन्नड येत नसेल तर मी आमच्याकडं कसं रेडी होतात ना कर्नाटकाला, सो तशी लुक केलेली आहे. सो कशी दिसते, हा मी कस्टमाइज केलेला आहे ड्रेस. सो गाईज मला सांगा, वेट मी सेल्फी स्टिकला ऍड फोन अटॅच करते, मग मी तुम्हाला दाखवते कशी दिसते गाईज, सांगा प्लीज. तर बघा गाईज, हा फायनल लुक आहे. सो हा माझा स्कर्ट आहे, बघू शकता. वेट मी फुल दाखवते 1 मिनिट तुम्हाला. हा येस, आता बघा कशी दिसते गाईज मी. हा असा तुम्ही कस्टमाइज ड्रेस करू शकता, खूप सुंदर दिसते गाईज. सो बघू शकता, हा ओढणी पण आहे ना, मी नेट फॅब्रिक घेऊन त्याला असं बनवलेली आहे ओढणी. सो कमेंट प्लीज, कुणाला अशी ड्रेस हवी असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि बघा मी कशी दिसते. सो चला आता मी लेडीजना बोलवून आणते, मग मी कार्यक्रम सुरू करते. चला. तर चला फ्रेंड्स, लेडीजना बोलवून आणते मी जाऊन. सो चला. तर फ्रेंड्स, सगळ्यांना बोलवून आलेली आहे. दोघे ऑलरेडी येऊन गेल्या, तर अजून 4 येणारे आहेत. सो दोघी बाहेर गेलेले आहे. सो चला, बाकीच्यांना सांगितलेले. सो तोपर्यंत मी रील बनवते, व्हिडिओ शूट करते. सो चला. भाजी काय पसर करू नको. काय भाजी कसलं? पतले हो गए आप और पतले हो गए. हाँ, लग रही होगा मुझे भी पूरा लूज. ये सब जैसे ढीला ढीला लग रहा है. मुझे भी लग रहा है थोड़ा थोड़ा. मी सकाळीच म्हटले तुम्हाला भारी व्हिडिओ चालू. हे थांब. प्रसाद है फिर क्यों उठा रहे हो, जा रहे हो ना. नहीं, प्रसाद नहीं, ऐसे ही रखा था उसका भी देना है किसी को. वहाँ पे 5 फ्रूट्स हो गए ना, 5 रखते हैं ना, तो हो गए 5. उद्या पण येणार त्याचं. हाँ. ठीक. अहो, ती बनानाच्या मागं पडतीये. ऐसे नहीं खाओ, बनाना मत खाओ. हाँ. ऐसे फ्रूट्स मोटा उसको सा अभी बन 5 साल जाएंगे. तक बंद ही करने के लिए बोला है. फ्रूट्स बंद, दूध, डेयरी प्रोडक्ट सगळं बंद.
त्यांना द्यायचं काय खायला देणं काय आता टेन्शन. बरोबर कोई बोले दूध बंद सब कोई. फ्रूट्स ज्यादा नहीं देना है बेकरी आइटम तो वैसे भी खराब ही है देने के लिए क्या दे फिर क्या दे फिर एक नहीं तो छोटी देखो, छोटी चपाती ओट्स खाते लेके आए देखो। खाएंगे वो बासी सामान तो खाएंगे नहीं, उनको ही पनीर वगैरह। ओट्स रहते हैं ना, ओट्स लेके आए मगर वो खा ही नहीं रहे। हाँ, ओट्स कैसे खाएगी अभी बाहर का कुछ मत खिलाओ। उसमें दूध डालने में बाहर का नहीं, ओट्स प्लेन ओट्स लेके आए उसको खिलाने के लिए, वो हेल्थ के लिए अच्छा है ना, तो लेके आए थे तो खा भी नहीं रही, उसको फ्राई किया, उसको मसाले डाले तो भी खा नहीं रही। कदूरी तरह उठ बाबा सदा सुखी रहा नवरा बेटा दे। बेटा दे माझं खूप मनात होतं हे वर्षी, एक साल लास्ट है ना इसलिए बहुत ग्राइंड करना है ऐसे सोचे कि सभी बीमारी में मुझे मनी नहीं होगा। नहीं कैसे बोल रहे थे पूरा 5 दादू बोर्ड मेंबर है शुद्धाला थांब म्हणत होतं, गेली शुद्धा. भिजली? अगं बाई, सॉरी. पाणी पण छोटे छोटे. विराज केळी दे ना त्याच्यातली एक. किती ना देवापुरची काकू देवापुरची दे ना ते एक दे त्याच्यात. सर्ग बॅग कर बंद. कर ना, कर ना. तुला दूध प्यायला तो कर ना. तर फ्रेंड्स, आजचा कार्यक्रम संपलेला आहे. तर हे फ्रेंड्स आहेत. हाय करा सगळे, हाय करा, हाय करा सगळे. तर चला आता ब्लॉग एंड करते. भेटूया परत एका नव्या व्हिडिओमध्ये. सो चला, बाय, टेक केअर.